नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 2 मुलींवर इंस्टाग्राम सोशल माध्यमावर भेटलेल्या मित्रासोबत कारमधून रायबाग तालुक्यातील सवसुद्दी गावाजवळील डोंगराळ भागात नेऊन तिघांनी मिळून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अपहरण बलात्कार कायद्यान्वये हारुगिरी पोलीस ठाण्यात नराधामावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अभिषेक आदिल जमादार आणि कार चालक कौतुक बडिगेर या नराधामांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसने जय बापू जय भीम जय संविधान नावाने बेळगावात 21 जानेवारीला मेळावा आयोजित केलाय. यासाठी प्रत्येकावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बेळगावातील मेळावा यशस्वी करण्याचं टास्क देण्यात आलं असून निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा इशारा देण्यात आलाय. मंत्री, आमदार, जिल्हा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत असून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. गेल्या 27 डिसेंबर रोजी बेळगावात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यानं मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. आता हा मेळावा 21 जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नोत्सव 2025 ची काल मंगळवार दिनांक 14 जानेवारीला सांगता झाली. गेल्या 3 जानेवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या अन्नोत्सवाला बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह परिसरातील हजारो नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सांगता समारंभाला मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून स्टार एअर आणि घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत, अरिहंत हॉस्पिटलचे डॉक्टर महादेव दीक्षित हे उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष सुहास चांडक, सचिव रोटेरियन मनीषा हेरेकर आणि अन्नोत्सव 2025 चे अध्यक्ष रोटेरियन शैलेश मांगले, रोटेरियन अक्षय कुलकर्णी आदी उपस्थित होते. या अन्नोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणून बीइंग ह्युमनचे फ्रँचायझी भागीदार प्रियंका योगेश कुलकर्णी यांना अन्नोत्सव 2025 चे शीर्षक प्रायोजकत्व दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. दरम्यान बेळगावसह मुंबई, पुणे, हुबळी, धारवाड, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, जम्मू काश्मीर येथील खाद्यपदार्थाची चव येथे येणाऱ्या प्रत्येक खवय्यांनी चाखला. खाण्यासह कर्णमधुर संगीताचा मेळ या अन्नोत्सवाने दिल्याने नागरिकांनी याचा आनंद लुटला. समारोप कार्यक्रमाच्या शेवटी रोटरी अन्नोत्सवातील स्टॉल धारकांचा रोटरीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बेळगाव शहर आणि तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल आज बुधवारी तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या माध्यमातून भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर होते. यावेळी शुभम शेळके यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती देत आपण आणि सीमाप्रश्न या संदर्भात प्रत्येकाने आठवण ठेवावी असं आवाहन करून विद्यार्थ्यांना सैन्य संदर्भात मार्गदर्शन केले. यानंतर देश सेवेसाठी लष्कर, सीमा सुरक्षा दल, हवाई दल, नौदल वगैरे भारतीय संरक्षण दलाच्या विविध विभागात भरती झालेल्या जवळपास 25हून अधिक या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, राजू किनेयेकर, धनंजय पाटील आदी उपस्थित होते. तरुण भारत ट्रस्ट, डिव्हाइन किड्स व ज्ञान प्रबोधन मंदिर, ICSE विद्यालयात शाळेतील भव्य पटांगणावर शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी आजी आजोबा दिन व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान बेळगावमधील सुप्रसिद्ध व्यवस्थापन सल्लागार उदय लवाटे हे उपस्थित राहणार असून शनिवार दिनांक 18 जानेवारी या दिवशी माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन व 10वीच्या विद्यार्थ्यांचा पासिंग आउट परेड संपन्न होणार आहे. यासाठी बेळगावातील सल्लागार, प्राध्यापक तसेच सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश धामणकर हे उपस्थित राहणार आहेत. प्रसंगी शाळेच्या वतीने आणि या कार्यक्रमात भाग घेणारे विद्यार्थी रंगीत तालिमीमध्ये व्यस्त झाले आहेत. या दोन्ही दिवशीच्या स्नेहसंमेलनाचे तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना घर बसल्या पाहता यावे यासाठी थेट प्रक्षेपण दाखवलं जाणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं कळवण्यात आलंय. हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचे निर्णय महिला आघाडीच्या बैठकीत घेण्यात आलाय. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर रेणू किल्लेकर या होत्या. सुरुवातीला माजी महापौर सरिता पाटील यांनी या बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
सर्व महिलांनी 17 जानेवारी रोजी हुतात्मा चौक येथे सकाळी ठीक 8:30 वाजता उपस्थित राहण्याचं आवाहन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी केलंय। यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। बेळगाव शहरातील सिंघम या नावाने ओळखले जाणारे आणि पोलीस स्थानकात तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना तातडीने न्याय मिळवून देणारे यमकंडमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांचे आज जिल्हा पोलीस प्रमुखांनी कौतुक केले। आपल्या कार्यात तब्बल 3 खून प्रकरणांचा छडा लावण्याचा पराक्रम केला असून खून प्रकरणी एकूण 6 जणांना अटक केली आहे। त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी त्यांना कौतुकाची थाप दिली। आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। GSS पदवीपूर्व कॉलेजचा वार्षिक समारंभ नुकताच पार पडला। यामध्ये विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले। यावेळी गणेश बाजीराव शिंदे या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याला गुणवंत विद्यार्थ्याचा मान देऊन गौरवण्यात आले। त्यांनी अभ्यासाबरोबरच बॅडमिंटन आणि बास्केटबॉल या खेळातून महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व केलं होतं। याचबरोबर त्यांनी NCC मधून सुद्धा प्रावीण्य मिळवून B सर्टिफिकेट मिळवलं आहे। तसेच त्याची दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती, सर्वांबरोबर मिळून मिसळून राहण्याची सवय या सगळ्याचा एकत्रित विचार करून त्याला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे। यासाठी त्याचे मित्र, परिवार आणि शिक्षक वर्गातून अभिनंदन होत आहे। काल मंगळवारी सायंकाळी उसाच्या ट्रॅक्टरला मागून ठोकरलेल्या कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा आज बुधवारी पहाटे मृत्यू झाला। श्रीशैल शंकर आनंदाचे वय 19 राहणार होनगा असं मयत झालेल्या युवकाचं नाव आहे। मंगळवारी सायंकाळी हे 4 मित्र फुटबॉलचा खेळ संपवून कार गाडीतून आपल्या गावी जातेवेळी उसाच्या ट्रॅक्टरला मागून ठोकल्यानं झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाले होते। यातील श्रीशैल आनंदाचे याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला। या अपघातातील आणखी 2 प्रकृती गंभीर अवस्थेत आहे। सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त सुमारे 4 लाख भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत। उदे ग आई उदेच्या गजरात भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण केली जात आहे। काल मंगळवारी व आज बुधवारी देवीचा कंकण आणि मंगळसूत्र विसर्जन, परडी भरणे सह दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले। रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त यल्लमा डोंगरावर पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून भागातील रेणुका भक्त दाखल झाले होते। डोंगरावर भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात यासाठी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती। त्यानुसार डोंगरावर पाणी, स्वच्छतागृहे, पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। देवीच्या दर्शनासाठी गैरसोय होऊ नये यासाठी दर्शन रांगा सुरू करण्यात आल्या आहेत। बेळगावचा सुपुत्र विराज महेश लाड याने बेंगळूर येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चॅम्पियन बनण्याचा मान मिळवलाय। त्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। तो मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी आहे। तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश लाड यांचा चिरंजीव आहे। त्याने अनेक कराटे स्पर्धेत यापूर्वी देखील चमकदार कामगिरी केली आहे। परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू उर्फ डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी अनिरुद्ध उपासना केंद्र कॅम्प बेळगाव तर्फे बेळगावातील विविध ठिकाणी श्री मंगलचंडिका प्रपत्ती पूजन पार पडले। या दरम्यान 16 वर्षावरील स्त्रियांनी भाग घेतला होता। प्रतिवर्षी मकर संक्रांतीला सूर्यास्तानंतर हे पूजन केलं जातं। आदिमाता महिषासुरमर्दिनीने महिषासुराचा वध करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर ह्या पृथ्वीवर पहिलं पाऊल ठेवलं होतं। त्याचं प्रतीक म्हणून सर्व स्त्रिया मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी आई महिषासुरमर्दिनीची पूजा करून श्री मंगलचंडिका प्रपत्ती पूजन करतात। ही प्रपत्ती करण्यानं स्त्री आपल्या कुटुंबाची, गावाची, पर्यायाने देशाची रक्षणकर्ती बनते। यावर्षी बेळगावमध्ये श्री मंगलचंडिका प्रपत्ती पूजन खूप उत्साहात पार पडले। बेळगावातील गंगाधर शानबाग सभागृह तसेच टिळकवाडी, शहापूर, गोकुळनगर, मोदगा आदी ठिकाणी प्रपत्ती करण्यात आली। बेळगावमधील 200हून अधिक स्त्री श्रद्धावानांनी यात सहभाग घेतला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले। त्याचबरोबर त्यांच्या हस्ते नौदलाच्या 3 मोठ्या युद्धनौका राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या। त्यानंतर त्यांनी हरे कृष्णने आपल्या भाषणात देशवासियांना धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करा असं आवाहन केलं। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल।
तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.